आली आली भाग्यलक्ष्मी. जा माझं ऐकणार ना. जा जा काशीच्या मांडीवर जाऊन झोपायचा. जा. छान ग माझं बाळ. काशी मला गोष्ट सांगणार तू एका राज्यात ना एक राजा असतो. त्या राजाचं लग्न राज्यातल्या एका गरीब मुलीशी होतं. मग ती गरीब मुलगी त्या राजाची राणी होते. माझा संजय लय गुणी आहे. त्याच्यापेक्षा लय नशीबवान आहे बघ. त्याला तुझ्यासारखी बायको मिळाली. श्री बोल. मला अपराधी वाटतंय, कारण आजपर्यंत मी तुझ्याशी कधीही खोटं बोललेली नाही. वंदना, तू माझ्याशी खोटं बोलू शकतेस हे मला कळलं. हे काय कमी? श्री, विश्वास ठेव माझ्यावरती. मी खोटं बोलून सरिताच्या लग्नाला जाऊ शकले कारण मला विश्वास होता की तू समजून घेशील मला. सरिताई अशी वागल्यानंतर मी तिच्यावर रागावलो, संतापलो, पण माझ्याबरोबर तूही तिच्यावर रागवावं, संतापावं असं मला वाटणं हे चूक होतं. तू माझी बायको जरी असलीस तरी तिची आई आहे. तुला स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार आहे हे मी मान्य करत नव्हतो. ही माझी चूक होती हे सगळं मला शांत झाल्यानंतर कळलं. चला पर काय हो म्हणजे ते डोंगरावर पूजा आणि मग तो गोंधळ लई वेगळंच वाटतंय ना. जा जा डोंगरावर जा, तिकडे जंगलात फिर, तिकडे बिबटे आहेत, त्यांची विचारपूस कर. जेवलात का विचार नसतील तर बरोबर घेऊन ये. उगाच काय बी बरळू नका. नाही माझं एवढंच म्हणणं आहे, तिथे जास्ती फिरू नकोस. जंगलात बिबळे आहेत, बऱ्याच लोकांना खाल्लंय त्यांनी. मग तुम्हाला काय म्हणायचंय? मी जास्त नटले तर त्या बिबट्यासनी जास्त आवडीन आणि मग तो येऊन मलाच खाईल. काशी तुझं अंग भासतंय. ताप आल्यासारखं वाटतंय मला. मी गोदात्याला सांगता. गोदात्याला सांगतो. तिला मी उठवायला गेलो तर मग तिला असा हात लावला मी तर मला चटका बसला. तिचं अंग गरम लागलं मला. अरे देवा, ताप बिबटा ना नाला विचारलंस तिला? ती बोललीच नाही. ती झोपली आणि मला चहा पण नाही दिला. नक्कीच तिची तब्येत ठीक नसणार. थांब मी तुला चहा देते. डोकं दुखतंय, ताप भरून आलाय आणि काहीच झालं नाही म्हणते. थांब मी काहीतरी औषध घेऊन येते. हा आलेच मी. गोदात्या, काय झालं? थांब थांब, तू उठू नकोस. मी हिच्यासाठी औषध घेऊन येते. काशीसाठी औषध? काय झालं हिला? अहो तापानं पण ते पोर. काय सांगताय? बघा बघा तुम्हीच. काशी, गोदाताईने केवढा ताप आहे ना. भाऊ काका काय नाही झालं मला. ठीक आहे. चुप. तू एकदम शांत राहायचं आणि फक्त आराम करायचा, कळलं? जय हो बाप्पाजी. काय झालं बाबा कदम? हो, धनाजीरावांनी सूर्याचं तर लग्न केलंच, पण आता डोंगरातल्या बिराई आईच्या देवळात देवीचा गोंधळ करणार आहेत. गावात देवी नाही ना म्हणून तिथं जाऊन पूजा करणार आहेत म्हणे. आम्हाला हे आधीच ठाऊक आहे बाबा कदम. म्हणजे? दृष्टांत बाबा, दृष्टांत. जय हो बाप्पाजी. अहो तुम्ही थोर आहात, नाही तर मी मूर्ख धावत धावत तुम्हाला ही बातमी सांगायला आलो. वेळ आलीये देवीला भेटण्याची. बोलावून आल्याशिवाय तर तिला भेटू शकत नाही. पण आता तिनं बोलावलंय तर आम्ही थांबवू शकत नाही. जे आम्ही आज देवीला भेटणार, डोंगरावर जाणार. धनाजीरावांनी डोंगरावर भिराईची पूजा ठेवली आहे खरी, पण त्या पूजेमध्ये आता काय घडतंय ते बघत राहा. सुख दुःखानि सर्वाणि त्वया सह विपद्यते. यत्तत्त्वं वहं तत्र प्रथमतः ब्रवीमि. कुटुंब रक्षकार्यास्तामि अबालपुत्र हरिदम्. आली आली भाग्यलक्ष्मी.